मित्रांनो, हिंदी बिग बॉस सीझन 19 कालच संपला असून विजेता गौरव खन्ना झाला आहे हे तर आपण पाहिलं. पण आता ज्यांना ज्यांना रोज माझ्यासारखी बिग बॉस बघायची सवय होती त्यांचं काय होणार? रोज भांडण बघणं, टास्क बघणं, त्यांचा धिंगाणा बघून जाम भारी वाटणं. पण मग आता काय? तर मंडई, टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण जो गया वो गया, अब आने वाले पे ध्यान देना होगा ना. म्हणजेच आता आपला दादा, गल्लीतला दादा नाही रे, दादा म्हणजे महाराष्ट्राचा दादा रितेश देशमुख आपल्यासारख्यांसाठी मराठी बिग बॉस घेऊन येतोय. आहे की नाही मग धमाल? चला बघूया मराठी बिग बॉसमध्ये कोण कोण येणार आहे आणि कोण कोण त्यात आपल्या ओळखीचं आहे. नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही बघतायत कार्यरंभ. मराठी बिग बॉस सीझन 6 ऑन द वे असून उडती उडती अफवा आली आहे की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या यंदाच्या मराठी बिग बॉसमध्ये झळकणार आहे. तसं बघायला गेलं तर सदावर्ते हिंदीच्या बिग बॉस 18 मध्ये सुद्धा होते, पण काही अर्जंट लिगल मॅटरमुळे त्यांना बाहेर यावं लागलं. पण आता मराठी बिग बॉसमध्ये जर ते येत असतील तर बघूया त्यांचा हा सीझन कसा होणार आहे ते. आता दुसरं नाव जे येत आहे ते म्हणजे डॅनी पंडित. झटपट पटापट म्हणत डॅनी पंडित बिग बॉसमध्ये येणार आहे असं म्हटलं जात आहे, कारण सध्या जिकडे नाही तिकडे डॅनी पंडितच पटापट लोकांच्या मनावर राज्य करतोय आणि यामुळे बिग बॉसची त्याच्यावर नजर जाणार नाही हे शक्यच नाही. तिसरं नाव आहे आता मरतोय का काय मी. हा डायलॉग महाराष्ट्राच्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहिती असेल. हो, बरोबर अंदाज लावलाय तुम्ही. गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा असं म्हणून महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून लोकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण करणारा बिग बॉसच्या मराठी पर्वात येणार आहेत. त्याची भन्नाट कॉमेडी आणि ॲक्टिंगमुळे सगळेच त्याचे फॅन झालेत. सर्वसामान्य घरातून निघालेला गौरव मोरे मराठी बिग बॉसमध्ये कसा झळकणार आहे हे बघणं आता मजेशीर असणार आहे, त्यामुळे मीही खूप एक्साइटेड आहे. आता चौथं नाव जे येत आहे ती आहे नॅशनल क्रश. थांबा, मी रश्मिका मंदानाबद्दल बोलत नाही आहे बरं का, तर ती आहे गिरिजा ओक. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये गिरिजा झळकली होती. त्यात तिची लाईट ब्ल्यू साडी आणि कपाळावर छोटीशी टिकली आणि एकदम सिंपल मेकअप यामुळे तिनं प्रत्येक मुलाला घायच करून टाकलं. बघता बघता ती एवढी फेमस झाली की सरळ नॅशनल क्रशच झाली. आता हीच क्रश बिग बॉसमध्ये येणार, त्यामुळे ग्लॅमर तर वाढणारच की. पाचवं नाव येतं ते म्हणजे लावणीच्या जगात छाप पाडणारी आणि आपल्या आधाने लोकांच्या मनाला भुरळ पाडणारी, म्हणजेच सबसे कातील गौतमी पाटील. ही सुद्धा आता मराठी बिग बॉसच्या यादीत दिसते. यासोबतच महाराष्ट्राच्या महिला आणि स्पेशली सुना ज्यांची फेवरेट अशी सिरियलमधली आयडल सून, जिला बघून थोडा महाराष्ट्राच्या सुनेत देखील बदल येतोय. महाराष्ट्राची सर्वगुण संपन्न आणि सगळ्यात संस्कारी सून ती म्हणजे शनाया, अर्थात बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री रसिका सुनील. तिचे लुक्स आणि देखणेपणामुळे ती इंडस्ट्रीमध्ये कायम चर्चेचा विषय ठरली, त्यामुळे ती देखील आपल्याला या मराठी बिग बॉसमध्ये दिसू शकते. आता विषय येतो ते नॉनव्हेज लवर्सचा. असा महाराष्ट्रात कोणीच नसेल जो नॉनव्हेज प्रेमी नसेल आणि यांना ओळखत नसेल. 11 कापले 11 बाकी आहे, यावंच लागतंय असं म्हणत महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आपली छाप पाडणारा हॉटेल भाग्यश्रीचा मालक नागेश मडके हा देखील सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात सामील होऊ शकतो. ढवरा मटण थाळीच्या रिंगणात उभी असलेली आणखीन एक उमेदवार म्हणजे नान करती काय, यावंच लागतं असं म्हणत हॉटेल तिरंगाचे मालक लक्ष्मण भोसले आणि त्यांच्याच कॉम्पिटिशनमध्ये खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही असं म्हणत रवी काळे देखील या शर्यतीत आहे. लातूरला बार्शी रोडवर असलेला हॉटेल जलपरी यांचंच असून सोशल मीडियावर ते त्यांच्या डायलॉगमुळे प्रचंड फेमस झाले होते. हे तिघंही बिग बॉसमध्ये झळकणार असल्याचं समजतंय. त्यानंतरचं नाव आहे सिने अभिनेते जयवंत वाडकर यांचं. मराठी सिनेसृष्टीतील सिनियर असून नवरा माझा नवसाचा, सिंघम, जिस देश में गंगा रहता है, सरकार अशा मराठी आणि हिंदी मूवीमधून काम करणारे जयवंत आता बिग बॉस मराठीमध्ये वावरताना आपल्याला दिसणार आहे. यात आणखीन एक नाव समोर येतंय ते म्हणजे 14 ते 18च्या वयोगटातील मुलांची क्रश अनुश्री माने. तुझा बॉन्ड कुठे झाला आहे यावरून ट्रोल होणारी अनुश्री देखील बिग बॉसमध्ये झळकणार आहे. याशिवाय महेश मोटे या रील स्टारचा देखील बिग बॉस सीझन 6 मध्ये समावेश होऊ शकतो. याच्याबद्दल सांगायचं झालं तर थायलंड फिरायला गेला आणि 3 वर्ष हा चोरीच्या प्रकरणात थायलंडच्याच जेलमध्ये गेला. त्याच्या अनेक वादग्रस्त रीलवरून तो सतत ट्रोल होत असतो. महेश मोटेनंतर नंबर लागतोय तो म्हणजे अथर्व रुके. अरे प्रतीक, कसा आहेस, बरं सुरू आहे ना सगळं, असं म्हणून ज्याची रील इन्स्टावर येते आणि लोक चक्क हसून वेडे होतात
शो ऑफ करणारी काकू तर बेकारच. त्यामुळे अथर्व रुके देखील या पारवात आपल्याला दिसू शकतो. यानंतरचं नाव येतं ते कल्याणच्या आडलीवालीचे राहुलभाई पाटील यांचं. बैलगाड्या क्षेत्रातले हे एक सेलिब्रिटीच आहे. त्यांनी आणि त्यांच्या माथुर बैलाने खूप नाव गाजवलंय. मागे उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळीबारमध्ये त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. आता ते बिग बॉसच्या घरात काय राडा घालणार हे बघणं गमतीशीर ठरणार आहे. त्यानंतर राजकारणी म्हणून ज्यांचं नाव समोर येतंय ते म्हणजे रुपालीताई ठोंबरे यांचं. रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांचा वाद महाराष्ट्रात प्रत्येकाने पाहिला. तसेच त्यांची आक्रमक भूमिका देखील याआधी सुद्धा सगळ्यांनीच बघितली होती. त्यामुळे रुपाली ठोंबरेताई बिग बॉसमध्ये कशा असणार याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे. तर मंडळी, मी सुद्धा तुमच्यासारखं या सीझनची वाट बघतीये आणि आता तर लिस्टच एवढी धमाकेदार आहे म्हटल्यावर बिग बॉसचा हा सीझन किती खतरनाक असेल याचाच विचार सगळे करतायत. तर मंडळी, या लिस्टमधून तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण असणार आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यरंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यरंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.